नमस्कार मित्रांनो, मागील पुष्प एकमध्ये तुमची भरभरून साथ मिळाली, ॲप्रिसिएशन मिळालं. काही गोष्टी कोणाला खटकल्या, काही गोष्टी कोणाला मान्य झाल्या. अशा परिस्थितीमध्ये आम्ही त्या आत्ताच्या या पुष्पामध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि तुम्हाला जर आठवत असेल तर मागच्या पुष्पामध्ये आपण 4-5 गोष्टी अशा विचारल्या होत्या की तुम्हाला कधीतरी असे वाटते का की केअर गिव्हरचं काम करत असताना सगळं काम तुम्हीच करत असता? मी हे करायला हवे, मी हे केले पाहिजे, असा दुसरा प्रश्न होता की असे प्रश्न तुमच्या मनात नेहमी येतात का? स्वतःच्या भावनांकडे तुम्ही दुर्लक्ष करता का? तुम्ही हतबल आहात, गरजू ऐकत नाही म्हणून चिडचिड होते का? तुम्ही इतरांकडनं मदत मागायला साशंक आहात का? कातरता का? तुमच्या आजूबाजूच्या लोकांना तुम्हाला काय हवे आहे हे कळतच नाही, अशी परिस्थिती आहे का? आणि आपण असं म्हटलं होतं की या सगळ्या गोष्टींना जर उत्तर हो असेल तर ताण येतो आहे हे लक्षण दिसायला सुरुवात होईल. आजच्या पुष्पामध्ये आपण विषय सुरू करतोय की स्वतःचा ताण कमी करणे. तो कसा करायचा? हा एक मोठा चॅप्टर असल्यामुळे तो मी 2 भागामध्ये, पुष्प 2 भाग 1 मध्ये ताण तणावाची कारणं आणि दुसऱ्या भागामध्ये ताण तणाव कमी कसा करायचा याबद्दल आपण बोलू. या पुष्पामध्ये आम्ही काही बदल तुम्ही सुचवल्याप्रमाणे केले आहेत आणि होप तुम्हाला हे सगळे बदल आवडतील आणि तुम्हाला पण काही यापुढे सजेशन्स द्यायचे असतील तर ते तुम्ही देऊ शकाल. यामध्ये मोठा वाटा जो उचललेला आहे तो आमच्या एका सदस्याच्या मुलांनी, म्हणजे संदीप कानिटकरने, कारण तो कॉम्प्युटरमध्ये एक्सपर्ट आहे आणि त्यांनी बऱ्याचशा गोष्टी ह्यात समाविष्ट केलेल्या आहेत. ताण, काळजी, चिंता, स्ट्रेस, अनइझीनेस, एन्झायटी, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या विचारांना अधिकाधिक चालना देतात, ज्याच्यामुळे आपल्याला ताण येतो डोक्याला. आणि हा ताण जर आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये कमी करायचा असेल, हा ताण आपल्याला नष्ट करायचा असेल तर आपल्याला इतर गोष्टी कराव्या लागतील, जे आपण दुसऱ्या भागामध्ये घेऊ. या भागामध्ये ताणाची लक्षणं काय आहेत हे आपल्याला बघायला पाहिजे, स्पेसिफिकली रिलेटेड टू केअर गिव्हर्स. आता ताण म्हटलं की त्याच्यातनं चिंता उद्भवते आणि चिंता म्हटली की तुम्हाला लक्षात येईल की चिंता आणि चितामध्ये फक्त अनुस्वाराचा, बिंदूचा फरक आहे. आणि हा बिंदू, हा अनुस्वार म्हणजे एक ठिणगी आहे. आणि ही ठिणगी आपण आपल्या हातामध्ये, आपल्या पदरामध्ये धरून गावभर फिरत असतो. या ठिणगीचा स्फोट कधी होईल हे आपल्याला कळत नसते. आणि ते कळत नसतं कारण आपण चितेला जाईपर्यंत आपण या ठिणगीला निखाऱ्यासारखा वारा घालत असतो. तेव्हा कृपा करून स्वतःला या चिंतेतनं मुक्त करायचा प्रयत्न करा. केअर गिव्हरचे आपण जर कारणे बघितली तर केअर गिव्हरचे काम स्वेच्छेने करताय की नाईलाज असतं, हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. केअर गिव्हर आपण जेव्हा बिझनेस म्हणून, नोकरी म्हणून करतो त्यावेळेला ऑब्व्हियसली त्याचा ताण जास्त येतो. परंतु आपण जर हा स्वेच्छेने करत असू, घरातल्या माणसाच्या प्रेमापोटी करत असू, तर त्याचा ताण आपल्याला कमी येतो. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे आपण की आपल्याला ज्या कामामध्ये रुची आहे त्या कामामध्ये आपल्याला आनंद आणि आनंदच फक्त मिळत असतो. आपल्या घरातल्या, आज मदर्स डे आहे, आईचं उदाहरण घ्या. ती आपल्याकरता रांधावाडा उष्टीकाढा करत असते, परंतु ती सगळं प्रेमाने करत असल्यामुळे, आनंदाने करत असल्यामुळे तिच्या हाताला जी चव आहे
ती हॉटेलमधल्या कुठल्याही पदार्थाला येत नाही, कारण त्यात आनंद, प्रेम, ओतप्रोत भरलेलं असतं. दुसरा मुद्दा म्हणजे तुमचे व गरजूचे नाते काय. या नात्यांमुळे नॅचरली जवळचं नातं असेल तर त्यामुळे तुमच्याकडनं होणाऱ्या अपेक्षा या नातेवाईकाच्या खूप पटीने जास्त असतात. परंतु इफ यू आर जस्ट अ प्रोफेशनल केअर गिवर, नॅचरली या गरजा कमी असू शकतात. त्याचबरोबरीने आपण तिसरा मुद्दा लक्षात घ्यायला पाहिजे की ताणतणाव सहन करण्याची क्षमता. ताणतणाव आपल्याला कितपत सहन होऊ शकतो, आपण किती ताण घेऊ शकतो. आपण मागच्या पुष्पामध्ये बघितलं होतं की कुठे नाही म्हणायला पाहिजे हे देखील एक ताणतणावाचं कारण असतं. बऱ्याच वेळेला आपण लाजे खातर आपण नाही म्हणायला कचरतो आणि आपण बघितलेलं आहे की त्याचे परिणाम काय होतात. नेक्स्ट पॉइंट आहे जो की गरजूची परिस्थिती. साधं एखाद्या वेळा अपंगत्व असेल तर त्याची रिक्वायरमेंट, त्याची काळजी घेण्याची गरज ही थोड्या बहुत प्रमाणात लिमिटेड असू शकते. परंतु डिमेन्शिया, अल्झायमर, पार्किन्सन या रोगाने जर तुमचा गरजू त्रस्त असेल तर निश्चितच तुमच्यावर कामाचा बोजा आणि त्याचप्रमाणे ताण हा खूप वाढतो. लास्ट पॉइंट याच्यातला आपल्याला विचार करायला पाहिजे की मदतीची उपलब्धता काय आहे. तुमच्याशिवाय घरामध्ये कोण कोण व्यक्ती आहे जे तुम्हाला कुठल्या ना कुठल्या परिस्थितीमध्ये मदत करू शकतील याचाही विचार करायला पाहिजे. आपल्याला एक सुविचार लक्षात ठेवायला पाहिजे, जे टाळणे अशक्य दे शक्ती ते सहाया, जे शक्य साध्य आहे निर्धार दे कराया, मज काय शक्य आहे आहे अशक्य काय, माझी मला कळाया दे बुद्धी दे राया. व्हेरी नाईसली सेड. आणि आपल्याला त्याप्रमाणे काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. आता तणावरहित स्वास्थ्य जीवन जगायचं म्हणजे तरी काय करायचं. स्वास्थ्य जर तुम्ही म्हणालात तर स्वास्थ्यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात यायला पाहिजे की स्वास्थ्य 4 प्रकारे असतं आणि ते आपण येत्या काही पुष्पांमध्ये हळूहळू सविस्तरपणे विचार करूच. सगळ्यात पहिले आहे शारीरिक स्वास्थ्य, दुसरं आहे मानसिक स्वास्थ्य, तिसरं आहे आध्यात्मिक स्वास्थ्य आणि लास्ट आहे सामाजिक स्वास्थ्य. ह्याचे पूर्ण डिस्क्रिप्शन आपण पुढे बघू. पण आत्ताच्या ताणतणावाच्या बाबतीत जे सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे मानसिक स्वास्थ्य. या मानसिक स्वास्थ्याकरता आपल्याला 4-5 पावलं उचलायला पाहिजे. त्यातलं सगळ्यात पहिलं पाऊल आहे म्हणजे तणाव ओळखा. काय केल्यामुळे, काय घडल्यामुळे, काय बोलल्यामुळे आपल्याला तणाव येतो. सुनेने सकाळी चहाचा कप दिला, जोरातच आपटला, तणाव. बाबांनी चिडचिड करून पेला फेकून टाकला, तणाव. आईने औषधाच्या गोळ्या घेतल्या आणि गिळायच्या नाही म्हणून थुकून टाकल्या, तणाव. हे जे तणावाची कारणं आहेत ती तुम्ही ओळखा. त्याच्यामुळे तुम्हाला त्याच्यावरनं शोध घेता येईल, त्याच्यावर तुम्हाला इलाज करता येईल. तणावाची मुळे शोधा. आईनी गोळ्या फेकल्या, का फेकल्या? आज सुनेनी चहाचा सकाळी कप दिला आणि तो जोरात टेबलवर आपटला, काय कारण आहे? त्याचा मूळ शोधल्यानंतर तुमच्या स्वतःच्या लक्षात येईल की कशामुळे ही परिस्थिती निर्माण होत चाललेली आहे आणि सायमल्टेनियसली तुम्हाला त्या परिस्थितीवर काबू पाहता येईल.
एकदा तुम्ही तणावाचं मूळ शोधलं की पुढच्या भागात आपण बघूच ते मूळ उच्चाटन करायला वेळ लागणार नाही. दुसरा मुद्दा याच्यातला महत्वाचा आहे, म्हणजे काय करता येतं ते बघा. काही गोष्टी जर अशक्य असतील तर दुसऱ्यांची मदत घ्या, सांगा की हे मला नाही जमणार. पण आपण ह्या गोष्टी करत नाही आणि प्रत्येक गोष्ट आपण स्वतःवर लादण्याचा प्रयत्न जर केला तर त्यातून आपली शारीरिक व मानसिक अवस्था फार बिकट होऊ शकते. म्हणून आपल्याला काय करता येतं, मागच्या पुष्पामध्ये आपण म्हटलेलं होतं की हेही मी करू शकतो, तेही करू शकतो. अरे तुम्ही सगळं जग पालतं घालू शकता, पण आत्ताच्या परिस्थितीमध्ये तुमची क्षमता काय आहे आणि तुम्ही काय करू शकता हे लक्षात घ्या. त्याची उदाहरणं पण आपल्याला देता येतील. आपण काय करू शकतो आणि काय करू शकत नाही. ताण येण्याची क्रिया आपण शिकली पाहिजे. कशामुळे येते? स्वतःच्या स्वास्थ्याकरता लागणारा वेळ हा आपण वेळीच देतो का? आपल्याला करमणूक करावीशी वाटते ती आपण करमणूक करतो का? आपलं आपण मन रिझवेल असं काही वागतो का? वाचन करतो का? स्वच्छ हवेमध्ये फिरायला जातो का? व्यायाम करतो का? या सगळ्या गोष्टी त्यात अध्यारूत आहेत. तणाव सहनशीलता देखील एक प्रकार आहे. आपण एक पाहिलं तणावाची क्षमता, दुसरा आपण पाहिलं सहनशीलता. स्वतःचे विचार ज्यामुळे ताण तयार होतो. आपण पुढे बघू जेव्हा आपल्याला ध्यान धारणा करायची आहे तर व्हॉट इज ॲक्च्युली ध्यान धारणा आणि हे विचार आपल्याला काय सत्वत असतात त्याचा देखील आपल्याला विचार करायला पाहिजे की आपली सहनशीलता काय आहे. मदतीच्या काय काय सोयी आहेत, काही होऊ शकतात का याच्यावर पण विचार करा. प्रायोरिटायझेशन, आपल्याला गरजूची मदत करायची आहे, त्याचं वर्गीकरण करून आपण त्याचं प्रायोरिटायझेशन केलं पाहिजे की हे केल्यानंतर मी हे करीन, हे केल्यानंतर मी पुढचं करीन, ते पुढचं झाल्यानंतर त्याच्या पुढचं करीन. गोंधळामध्ये वर खाली क्रम केल्यानंतर आपल्याला त्याचा त्रास होऊ शकतो, राईट. आणि त्याचबरोबरीने लास्ट बट नॉट द लिस्ट हा विचार करा की गरजूची अपेक्षा काय आहे. गरजूच्या अपेक्षा अगेन स्काय इज द लिमिट. मला तुम्ही खाटेवर बसून सगळंच दिलं तर नथिंग लाईक इट. परंतु आपण पहिल्या पुष्पामध्ये क्लिअरली म्हटलं होतं की गरजूला परावलंबी बनवू नका. काही गोष्टी त्याला जमणारच नाहीत तर त्या आपल्याला मदत करायला पाहिजे, परंतु त्याला परावलंबी बनवू नका. आता ह्या सगळ्या गोष्टींवर आपण कंट्रोल कसा करायचा हे आपण दुसऱ्या भागामध्ये पाहू. तुम्हाला जर माझ्याशी संपर्क साधायचा असेल तर संदीपने टाकल्याप्रमाणे खाली नंबर लिहिलेलाच आहे, पण मी एकदा परत सांगतो. मी कर्नल फुले, 9545650960. मराठीमध्ये म्हणायचं तर 954545 0925. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.